डेस्परेट आहात तुम्ही. सई, मी परत एकदा विचारतोय, तुम्हाला खरंच या माणसाबरोबर काम करायचंय? मला वाचवायच्या नादातनं या माणसाने स्वतःचा खोटेपणा उघड केला. पण काहीही झालं ना तरी तुमच्या या नव्या बॉसला मी टेंडर मिळू देणार नाहीये. सई, त्या तुझ्या नवऱ्याची मला खरंच खूप काळजी वाटते ग. त्याला काय वेडबीड लागलंय की काय? देवांश बाळा, अरे ते टेंडर मी ऑलरेडी जिंकलंय रे. काही दिवसातच मी काम सुद्धा सुरू करणार आहे. येणाऱ्या 24 तासात हे कॉन्ट्रॅक्ट माझं असेल. बच्चा आहेस रे तू, अजून बच्चा आहेस. बिझनेस मध्ये माझ्यासारख्या अनुभवी माणसाला तू चॅलेंज करतोयस. तुझ्याकडे अनुभव असेल एपी, पण माझ्याकडे सत्य आहे आणि मला ते पुरेसे. आणि आता या सत्याच्या भरोशावर नाहीत तुम्हाला गुडघ्यावर आणलं तर नाव देवांश आगी तर सांगणार नाही. सई, मला खूप काळजी वाटते का याची? खरंच काय ह्याला वेडबीड लागलं तर नाही ना? उगाच पोकळ धमक्या देतोय. नाही काका, मला ना आता भीती वाटायला लागली. स्वतःचा शब्द खाली पडू नये ना यासाठी सर काहीही करू शकतात. बघ सई, असं काहीही होणार नाही. मी माझं काम लवकरात लवकर सुरू करणार आहे आणि देवांशने काही केलं तरी तो मला अडवू शकणार नाही. मूर्ख मुलगा आहे. बाय द वे, मला एक गोष्ट कन्फेस करायची. कसली? तू जेव्हा माझ्या ऑफिसमध्ये आली होतीस तेव्हा माझा तुझ्यावर विश्वास बसला नव्हता. आणि आता पूर्ण बसला विश्वास. तू बोललीस हे खरंय, डोकं फिरलंय. तर आणखीन एक गोष्ट, काय? तू याच्याकडून जे पैसे घेतलेस ना ते त्याला परत कर. उद्या देईन मी तुला पैसे. याच्या तोंडावर फेकून मार. आणि तरी सुद्धा त्याने काही त्रास दिला ना तर त्याच्या विरोधात आपण पोलीस कंप्लेंट करूया. याची चांगली जिरवूया आपण. काल बिझनेस मध्ये उतरलेला हा पोरगा अनंत बोजेवारला शिकवणार आहे बिझनेस काय असतो ते. अरे एवढी मोठी पार्टी दिली आहे मी, लेट्स सेलिब्रेट. हा तर देशमुख, बघ